आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव निश्चित होणार आहे। आज संध्याकाळपर्यंत नाव निश्चित होणार आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यसभेसाठी कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची जागा रिक्त असल्याची माहिती आहे आणि त्या संदर्भात आता महत्त्वाची अपडेट समोर येईल। राज्यसभेसाठी एनसीपी कडून कुणाला संधी मिळणार आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची आणि त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारा विचार करत असतो। जी उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते।